पद्धतीनं राज्य सरकारचा पुतळा दहनासाठी ज्या कार्यकर्त्यांनी हे सगळं आणलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांना एका बाजूला ताब्यात घेतलेलं आहे, दुसऱ्या बाजूला अजूनही काही कार्यकर्ते जे आहेत ते बिंदू चौकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी आहे ती आपल्याला करताना बघायला मिळत आहेत। खरं तर या सगळ्या एकूणच प्रकरणामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यावर योग्य कारवाई होत नाही, अपेक्षित कारवाई होत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी हे सगळे कार्यकर्ते आहेत ते आता आक्रमक झाल्याचं देखील बघायला मिळतं आणि म्हणूनच आपण बघतोय की कशा पद्धतीनं आज हे सगळं राज्य सरकारच्या विरोधातलं आंदोलन जे आहे त्या पुरोगामी संघटनांकडून करण्यात आलेलं होतं। राज्य सरकारचा पुतळा दहन करू अशा पद्धतीचा इशारा आहे तो या सगळ्या आंदोलकांनी दिलेला होता। सकाळपासून हा पुतळा या ठिकाणी येणार नाही, त्याचं दहन होणार नाही याची काळजी खरं तर पोलिसांनी घेतलेली होती। मात्र एक प्रकारे गनिमी कावा करत या सगळ्या आंदोलकांनी हा पुतळा या ठिकाणी आणल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आपल्यासोबत प्रशांत आंबे आहेत, बोलूयात। काय सांगाल, एकूणच आज आंदोलनासाठी जमलेला होतात, पुतळा दहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी कुठेतरी अडवल्याचं बघायला मिळतं। होय, पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा, पानसरेंपेक्षा, या देशातल्या महिलांपेक्षा फक्त देवाभाऊंच्या पुतळ्यांची काळजी आहे। त्यामुळं तुम्ही पाहू शकताय 4-5 व्हॅन आहेत, तिथं अनेक जीप गाड्या आहेत, शेकडो पोलीस आहेत। आमचे कार्यकर्ते यांच्या 25% संख्येनं पण नाही आहेत, त्याच्यापेक्षा 4 पट यांची मॅनपॉवर यांनी इथं वापरलेली आहे। आणि तो पुतळा काढून घेत असताना कोणतरी ढकलून त्या बुरुजावर आदळून त्याचं डोकं फुटून तो मेला तरी चालतंय, पण देवाभाऊंच्या पुतळ्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ह्यांनी घेतलेली आहे। पानसरेंचं एक भाषण सध्या व्हायरल होतंय की जिवंत माणसाला तोडलं, जिवंत माणसाचा हात तुटला तरी यांच्या भावना दुखवत नाहीत, पण ह्या पुतळ्याला जर आम्ही जाळतो म्हणलो तर ह्यांच्या भावना दुखवतात। पोलीस प्रशासनाचा आणि देवाभाऊचा मी निषेध करतो। काय भूमिका असणार आहे पुढे, कारण अजूनही दखलपात्र गुन्हा आम्ही अशा पद्धतीनं अटक केल्यामुळं, आमच्यावर गुन्हे दाखल केल्यामुळं भिणारे आम्ही नाही आहेत। ह्या अगोदर सुद्धा 5-6 गुन्हे माझ्यावर दाखल आहेत। माझी बायको इथं आहे, तिच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत। इथं असा एक पण नाही आहे ज्याच्यावर गुन्हा दाखल नाही। असल्या गुन्ह्यांना अटकेला आम्ही घाबरत नाही। आज संध्याकाळी आम्ही आमदार संजय गायकवाडांच्या घराकडच्या दिशेनं कूच करतोय। उद्या त्यांच्या घरावर मोर्चा आहे, त्यांना काय करायचं आहे एकदा आम्हाला मारून टाका, म्हणजे तुमचं सगळ्यांचं मन शांत होईल। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या। कसं बघता एकूणच ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार या ठिकाणी घडला? आताच बघितलं की आम्ही निषेध करण्यासाठी आलेलो आहेत। निषेधासाठी केवळ एक पुतळा आणलेला होता, पुतळ्याची मात्र त्यांना इतकी दखल घ्यावीशी वाटते, पण जिवंत माणसाची मात्र ते दखल घेताना दिसत नाहीत। त्या पुतळ्याचं संरक्षण करण्यासाठी जे सगळे आंदोलनकर्ते आलेले आहेत त्यांची धरपकड करण्यासाठी जे म्हणून करता येणं शक्य आहे, जितका म्हणून बळाचा वापर करता येणं शक्य आहे तो बळाचा वापर पोलीस यंत्रणा इथं करताना दिसते। पण ज्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा आम्ही असं सातत्यानं म्हणतोय। तुम्ही त्यांची झालेली व्हायरल ऐकलेली आहे आणि तरी सुद्धा तुमची जी यंत्रणा आहे, तुमचं जे बळ आहे, तुमची जी ताकद आहे ती मात्र आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्यासाठी तुम्ही वापरत नाहीत। पोलीस यंत्रणेचा म्हणावा तितका निषेध करणं गरजेचं आहे, कारण त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याला जागण्यासारखं सुद्धा ते आज न करताना दिसत आहेत। त्यामुळे या सगळ्यांचा जाहीर निषेध करते। तर पहिला आपण कशा पद्धतीने या सगळ्या आंदोलकांमध्ये आता संतापाची लाट आहे। खरं तर राज्य सरकारचा पुतळा दहन करण्यासाठी या ठिकाणी आणला गेलेला होता, मात्र पोलिसांनी हे सगळं आंदोलन सुरू होण्यास आधीच हा सगळा पुतळा आहे तो ताब्यात घेतला, कार्यकर्त्यांची धरपकड केली, त्याचबरोबर झटापट देखील कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। त्यामुळं एकूणच आपण बघतो ही सगळी घटना पाहता आता या सगळ्या संतप्त कार्यकर्त्यांकडून पोलिसांचा देखील निषेध होताना बघायला मिळतोय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। तरी दृश्य आपण पाहतोय आमदार गायकवाड यांचा निषेध सुरू आहे आंदोलनस्थळी। कशा प्रकारे झटापट झाली त्यावेळेची ही दृश्य सध्या पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। आमदार गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याच्या प्रकरणासंदर्भात निषेध करण्यासाठी हे आंदोलक बिंदू चौकात जमले होते। पुरोगामी संघटनांचं सरकार विरोधात हे आंदोलन सध्या सुरू आहे। गायकवाडांवर कारवाईची मागणी जी आहे ती आंदोलकांकडून करण्यात येते। सरकारचा पुतळा जाळण्यात येणार होता तसा इशारा देण्यात आला होता।
कुठल्याही स्वरूपाचा संजय गायकवाड यांच्यावर अपेक्षित कारवाई होत नाही यासाठी हे आंदोलक या ठिकाणी जमले होते आणि पोलिसांसोबत त्यांची झटापट झालेली आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. मात्र गायकवाडांवर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी या आंदोलकांकडून सध्या केली जाते. या आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली, त्यानंतर थोड्याफार प्रमाणात बळाचाही वापर करण्यात आलेला आहे. कोल्हापुरातली ही दृश्य आमदार गायकवाडांनी शिवीगाळ केल्याच्या प्रकरणासंदर्भात निषेध करण्यासाठी हे पुरोगामी संघटनांकडून बिंदू चौकात आंदोलन सुरू आहे. आंदोलकांकडून राज्य सरकारचा पुतळा दहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र हा पुतळा दहन केला जाणार नाही याची काळजी घेत पोलिसांनी आधीच बंदोबस्त ठेवला होता.